सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी रात्रगस्त दरम्यान माली गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते। त्या अनुषंगाने सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांची रात्रीला गस्ती दरम्यान सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीत सारखणी येथे पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 19/6/2025 रोजी अंदाजे रात्रीचे 3 वाजता दरम्यान एक ऑटो काळ्या व पिवळ्या रंगाचा TS16 UD 2924 हा सारखणी परिसरात संशयास्पद फिरत असल्याचं दिसून आले। तेव्हा सदर ऑटोस थांबवले असता त्या ऑटोमध्ये ऑटो चालकासह 6 जण दिसून आले। त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता व त्यांची बारकाईने पाहणी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीने घातक शस्त्रासह मिळून आले। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर सिंदखेड यांनी घटनास्थळाची पाहणी करून नमूद आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपितास अटक करण्यात आले। सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अधिक चौकशी केली असता सदर आरोपितांवर यापूर्वीही पोलीस ठाणे किनवट येथे गुन्हा दाखल असल्याचं समजले। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी घेऊन अधिक तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार नांदेड, सूरज गुरव अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडीराव धरणे अपर पोलीस अधीक्षक विभाग भोकर, रामकृष्ण मळघने उपविभागीय पोलीस अधिकारी किनवट माहूर यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश जाधवर सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिंदखेड व त्यांच्या पथकाने या कार्यवाहीत सहकार्य केले आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। 17 तारखेला काल 10:30 वाजता